पहिलेच रस्ता नॅरो आहे. काय करतोय दादा? काय करायचं तुम तो उधर से जाओ ना, ऐसे कैसे जाओ रे हो? Welcome to the test vlog of our new GoPro 9 Media Kit setup. So I have recently installed this vlogging setup yesterday, and now we are just testing it for the first time. पुणे में ये अच्छा है कि बाकी सिटीज़ के जैसा आपको आर्टिफिशियल शेड्स नहीं बनाने पड़ते हैं समर में. मोस्ट ऑफ द टाइम्स, मोस्ट ऑफ द जगह पे यहाँ पे सिग्नल्स पे बड़े बड़े पेड़ है. जो ऐसे ही हेल्प करते हैं मोस्टली इन समर टाइम और बारिश में भी. खूप साऱ्या सिग्नल्सवर खूप साऱ्या ठिकाणी असे मोठे मोठे झाडं आहेत जे बरोबर सिग्नलवर सावली देतात. आणि मला वाटतं पुणे ही अशी एक सिटी आहे जिथे झाडांचं प्रमाण जर बघितलं आपण तर खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर सिटीज ऑफकोर्स. पण तरीही मला वाटतं की पुण्यामध्ये खूप सारे झाडं आहेत आणि चांगली गोष्ट आहे ती. आपल्या अहमदनगरची फेमस मारुतीराव मिसळ आपल्या पुण्यामध्ये FC रोडला त्यांची एक नवीन ब्रांच आली आहे. खूप दिवसापासून खायची इच्छा होती, खूप दिवसांपासून पुण्यातल्या ब्रांचला जायची इच्छा होती. नगरमध्ये भरपूर वेळेस खाल्लेली आहे मी मित्रांसोबत, काही नातेवाईकांसोबत. पण आज असं म्हणतोय की एकटाच आहे आणि ऑफिसमधलं काम पण थोडं पटकन झालं आहे आज. ॲक्च्युअल लॉग इन माझं 2:30 वाजता आहे. आत्ता ऑलमोस्ट 12:30 झाल्यात, 12:15 12:30. तर काय हरकत आहे? अरे उजवीकडे जाऊ नये, डावीकडे जाऊ नये, सरळ जायला रस्ता नाही आहे. ओला एकतर मोपेड, त्यातल्या त्यात इलेक्ट्रिक. लोकांना रजनीकांत झाल्याशी फिलिंग येते. एका हाताने गाडी चालवत, एका हाताने फोन. दादाला पण तिकडेच जायचं वाटतंय. आपण निघून गेलेलं बरं बाजूने, नाही तर आदळायचा येऊन आपल्यालाच. एकदम खेटूनच आला भाऊ ऑटोवाला. मला घेतो ओढून, मला मदत आता आहे. कोणी पण, कुठे पण, कसे पण, कधी पण. हे बघा, हो 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 हो. तर मंडळी, आता आहेत आपण FC रोडला. दिवसाभर उन्हात इथे काही जरी नसलं तरी संध्याकाळी मात्र हिरवळच हिरवळ असते. दादाचा फोन अजून थांबलेला नाही आहे बरं का. मान वाकडी करून करून अजय देवगण सारखा फोन चालूच आहे त्याचा. दाखवतो 1 मिनिट. पाहिला का अजय देवगण? अरे बाप, खूपच इम्पॉर्टंट कॉल दिसतोय. मारुतीराव मिसळवाले इज हियर आणि पार्किंग इज हियर. लेट्स मूव दिस बाइक अ लिटल बिट और आय थिंक आमचा राक्षस बसेन इथे. बसला. पार्किंग आहे ना वो? नो पार्किंगचा बोर्ड असतात लागायचे बिना कामाचे. चला FC रोडवरचं
मारुतीराव मिसळवाले. आज वीकडे असल्यामुळे पार्किंग सुद्धा भेटली आहे. मिसळ पुरी आणि खिचडी खाऊन झालेली आहे. एक ग्लास ताक पण पिलाय आणि आता होती आहे ऑफिसची वेळ. 1 वाजलाय. घरी पोचेपर्यंत 2 वाजतील. 2:30ला लॉग इन करू आणि मग झोप काढू. ऑफिस करू. चला, पोटच भरलं राव. विचार केला होता थोडंसं खाईन 2 घास कामापुरतं, पण कशाचं काय. अशा प्रकारे वीकडे मधल्या उरलेल्या वेळाचा छान उपयोग करण्यात आलेला आहे. अरे कुठे येऊन थांबतोय बाबा, काय चालू आहे? काय उडवून घेऊ का हवेतून गाडी बाहेर? बघा, अवघड आहे, अवघड. एरवी वर्क फ्रॉम होम असल्यामुळे एवढ्या उन्हात असं बाहेर निघायची गरज पडत नाही आणि AC मध्ये कूलरमध्ये ऊन जाणवत नाही. पण आज जेव्हा बाहेर पडलोय काही कामासाठी तेव्हा कळतंय की आहे ऊन आहे आणि बऱ्यापैकी आहे. हेल्मेटच्या मध्ये कुकरसारखी फिलिंग येते. वरती जर एक शिट्टी बसवली तर मजाच येईल. 3-4 शिट्ट्यांमध्ये तर भेजा फ्राय. भर दुपारचं एवढ्या लोकांचं काय काम आहे रस्त्यावर काय माहिती. आज काय शनिवार रविवार पण नाही आहे. आज पडलोय तर खरा. आता बघू हालत काय होते घरी गेल्यावर ते. चला आज इकडून जाऊ. वाकडेवाडीचा अंडरग्राऊंड ब्रिज आहे हा पुण्यातला. खूप जुना आहे. त्याच्या चारी साईडने तुम्ही ब्रिजच्या बाहेर पण निघू शकता आणि मेन रोडवर पण येऊ शकता. आणि हा आपला पुणे मुंबई हायवे. ट्रॅव्हल्स स्टॉपकडून जाण्यापेक्षा मी विचार केला की इकडून थोडंसं हिरवळ जास्त आहे त्याच्यामुळे इकडूनच जाऊ. कुठे कुठे थोडी थोडी सावली तरी भेटेन अशी, नाही का. संगमवाडीकडून काय आहे की तिकडे जरा मोठा रोड असल्यामुळे ट्रॅव्हल्सचे स्टॉप्स वगैरे असल्यामुळे तिकडे झाडे नाही आहेत जास्त. इकडनं तेवढं बरं आहे. आज मुद्दामच रायडिंग गिअर्स वगैरे नाही घातले मी, नाहीतर म्हटलं आपलं पार शिजून निघायचो सगळ्या रायडिंग गिअर्समध्ये. आणि ऑफिसमध्ये तसे बॅगमध्ये जागा नसते रायडिंग गिअर्स ठेवायला. कॅमेराज वगैरे अलाउड नाही आहेत त्याच्यामुळे ऑलरेडी हे सगळे माउंट्स अँड ऑल काढून मला बॅगमध्ये ठेवायला लागतं. जेव्हाही ऑफिसमध्ये एंट्री करेन तेव्हा. नाही खरंच अवघड आहे बरं का. आत्ताच जर एवढी गरमी आहे, अजून तर म्हणजे मे पण नाही चालू आहे, मे महिना, आणि आत्ताच जर एवढी गरमी आहे अजून पुढे तर मग अवघडच आहे.
आता मला वाटतंय की सकाळी थोडंसं लवकर निघायला पाहिजे होतं, सो दॅट ऑफिस उघडल्या जे काही काम होतं ते पटकन आटपून वापस निघता आलं असतं घरी. घरूनच निघायला उशीर केला. निघताना काही नाही वाटलं, पण आता परत जाताना ओ हो मायक्रोवेव्ह प्रीहीट केल्यानंतर कशी फिलिंग येते त्याची. थोडं बहुत रिलेट करू शकतं त्याच्यासोबत. आला आमचा विश्रांतवाडी एरिया. वर्ल्ड फेमस चौपाटी ऑफ विश्रांतवाडी. पहिलेच रस्ता नॅरो आहे, त्याच्यात घुसतोय अजून. ट्रॅफिक सेन्स अजिबातच नाही राहिला लोकांना. प्रत्येकाला गडबड आहे, प्रत्येकाला लवकर जायचं आहे, प्रत्येकाला वाटतंय मी काही चुकीचं केलंच नाही. सिग्नल तोडतायत, रूल तोडतायत, लेन तोडतायत. कोणाला काही घेणं देणं नाही आहे, थोडी पण सिरियसनेस नाही आहे. सिरियसनेस कधी येईल माहिती आहे का? जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही एज्युकेशनमध्ये इन्वॉल्व कराल. लहानपणीपासून शिकवत असतानाच रोड सेन्स, ट्रॅफिक सेन्स, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, काय होईल जर ते नाही आपण पाळलं, ट्रॅफिक सेन्स वगैरे. दिस हॅज टू बी taught when you are in school. नाही तर मग हे असंच फक्त या निग्लिजन्समुळे, या लोकांच्या निग्लिजन्समुळे मोस्ट ऑफ द ॲक्सिडेंट्स होतात. जेवढे काही ॲक्सिडेंट्स ते एक स्टॅटिस्टिक भेटतं आपल्याला, राईट? जेवढे पण ॲक्सिडेंट्स होतात ना, नंबर ऑफ ॲक्सिडेंट्समध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स द रिझन इज ओनली द निग्लिजन्स. अवेअरनेस नाही आहे, ड्रायव्हिंग सेन्स नाही आहे लोकांकडे. कोणीही कुठेही कधीही एकदा टर्न केल्यानंतर मग डिसिजन काय घ्यायचं आहे तुम्हाला. तुम्ही केलं आहे ऑलरेडी टर्न. डिसिजन तुम्हाला टर्न करण्याच्या पहिले घ्यायचं आहे की कुठून टर्न करायचं आहे, विंडो कुठं आहे माझी, कसं जायचं आहे, आपल्या मागे कुणी आहे का, बाजूला कुणी आहे का. बाजूला एवढी मोठी PMT आहे, मागून मी हॉर्न देतो आहे, दादा मग विचार करतायत मला राईटला जायचं आहे की लेफ्टला. ट्रॅफिक सिग्नलवर ट्रॅफिक पोलिसांची फौज थांबलेली असताना जर हे लोक रूल नाही पाळत, जिथे ट्रॅफिक पोलीस नाही आहे, जिथं सिग्नल नाही आहे, अशा ठिकाणी तर बघायचंच काम नाही. आणि मग काय होतं, अशा लोकांचे जेव्हा मी व्हिडिओज काढून टाकतो किंवा त्यांचे नंबर प्लेट वगैरे हाईड न करता, त्यांचे चेहरे हाईड न करता, त्यावेळेला मग मिरची लागते जर त्यांच्यापर्यंत समहाव तो व्हिडिओ पोचला. पण हे करणं गरजेचं आहे. आय डोंट थिंक वॉट एव्हर आय एम डुईंग, आय एम नॉट डुईंग इट रॉंग. हे बघा आता नवीन कलाकार काय करतोय. दादा काय करायचं तुम्हाला? तो उधर से जाओ ना, ऐसे कैसे जाओ रहे हो? अरे जगह है तो क्या हुआ? दिस इज द एग्जैक्ट बिहेवियर आई वाज टॉकिंग अबाउट.
तुला जागा आहे ना, मग तू जा ना म्हणतात. अरे मला आहे बाबा जागा, पण तू दुसऱ्यांना इनकन्व्हिनियन्स कॉज करतोय रस्त्यावर. चालू फ्लोमध्ये तू समोरून आडवा येऊन थांबलाय. हे कधी करणार लोकांना? हे रोजचे असे कमीत कमी 10-15 तरी एन्काउंटर्स होतात अशा मूर्खांसोबत. ठीक आहे. आणि हे जे एन्काउंटर्स आहेत यांची फ्रिक्वेन्सी आता इट्स बिन मोर दॅन 15 इयर्स दॅट आय एम लिव्हिंग इन पुणे. 15 वर्ष झाले राहतो आहे पुण्यामध्ये. आणि हे जे एन्काउंटर्स आहेत ज्याच्याबद्दल मी बोलतो आहे तुम्हाला, की नॉनसेन्स लोकांचे नॉनसेन्स ॲक्ट्स रोडवरच्या, ते एन्काउंटर्स दिवसेंदिवस द नंबर ऑफ एन्काउंटर्स आर बिंग इन्क्रीज्ड, वाढत चालले आहेत. स्पेशली फ्रॉम लास्ट 2 years. दॅट्स द मेन रिझन की मी हा इनिशिएटिव्ह चालू केला की रोडवरचे जे ट्रॅफिक सेन्स आहेत अशा नॉनसेन्स लोकांना हायलाईट करायचा, त्यांना दाखवून द्यायचं आहे की काय चूक करताय तुम्ही. कॉन्सिक्वेन्सेस खूप आहेत याचे, आय नो. टार्गेट करतायत खूप जण, ऑनलाईनसुद्धा ट्रोल करतायत कि व्हाट डू यू हैव टू डू, तेरे बाप का क्या जा रहा है, तू अपना देखना, तू तुझा रस्ता बघ. बट फ्रँकली स्पीकिंग मैं अपना ही देख रहा हूँ. माझंच पाहतोय, कारण माझ्या सेफ्टीसाठी पण हे तितकंच गरजेचं आहे, माझ्या फॅमिलीच्या, माझ्या मुलाबाळांच्या. चलो, I think I have reached home. We'll see you soon. Thank you. Thanks for watching. Bye. Stay safe.